जय भीम. मी डॉक्टर संगीता ढसाळ. आज व्हिडिओ करण्याचं कारण हे आहे की आपण रोज बघतोय आजूबाजूला खूप भयानक गोष्टी वाढत आहेत. खूप भयानक गोष्टी आपण ऐकतोय, बघतोय. सोशल मीडिया म्हणा, फेसबुक, इंस्टा आणि आपल्या आजूबाजूला तर चालूच आहे. मुलींवर, महिलांवर होणारे अत्याचार, मुलांवर होणारे अत्याचार वाढत आहेत. तर ह्याला जबाबदार कोण म्हणण्यापेक्षा आपण ही जबाबदारी, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी जर आपण घेतली तर. कारण मला सर्रास फोन येतात, अगदी गावागावातून फोन येतात की ताई मला कोणीतरी मेसेज करतंय, कोणीतरी माझे फोटो व्हायरल करतो असं म्हणतायत. आधी आम्ही सोबत होतो आणि आता अचानक अशा गोष्टी व्हायला लागल्यात. तर यावर करायचं काय? त्या महिलेने कोणाकडे जायचं? पुरुषांची मानसिकता आपण बदलू शकत नाही, पण त्यावर उपाय करणं हे प्रथम कर्तव्य आहे आपलं. राहिला प्रश्न प्रशासनाचा, तर प्रशासनाने बरेच कायदे आहेत महिलांच्या बाजूने, उपाययोजनाही आहेत. पण त्या खरंच त्या उपाययोजनांचा वापर होतोय का? गुन्हेगाराला शिक्षा होते का? पहिल्यांदा गुन्हा नोंदवला जातो का त्या महिलेचा? तर नाही नोंदवला जात. कारण जेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये जाते तेव्हा ते म्हणतात की तुम्ही आधी व्यवस्थित चांगले बोलत होतात, मग हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे, तो तुम्ही सोडवा. पण जेव्हा पर्सनल होता तेव्हा तो व्यवस्थित होता. पण आता त्या प्रश्नाने, त्या संबंधाने गुन्हेगारी निर्माण होते. मग त्या गुन्हेगारीला आळा घालणं हे काम पोलीस प्रशासनाचं आहे. पण प्रशासन ते करताना दिसत नाही आहे. त्या गुन्ह्याची नोंद होत नाही आहे, त्याच्यावर उपाययोजना होत नाही आहेत. त्यामुळे ही गुन्हेगारीला बळ भेटतं आणि ती गुन्हेगारी वाढत जाते. त्यासाठी दलित पॅन्थरकडून मी आपल्या सगळ्या महिलांना आव्हान करते, सगळ्या मुलांना आव्हान करते की ज्या मुलांना वाटतंय की माझी बहीण, माझी आई, माझी लेक, माझी मैत्रीण, बरीच नाती आहेत ना महिलांना, तिचं मला संरक्षण करता आलं पाहिजे. त्यासाठी मी तुमच्यासोबत येतो. असे जे पुरुष आहेत, जे युवक आहेत आणि मुली, महिला, त्यांनी पहिलं पाऊल उचलावं. कारण आपल्या सुरक्षेची जबाबदारी आपणच घ्यावी असं मला वाटतं. पॅन्थरमार्फत आपण त्यांना काही नियम देऊ, काही ट्रेनिंग्स देऊ. ते नियम त्यांनी पाळावेत, त्या ट्रेनिंग्स त्यांनी घ्याव्यात आणि एक पाऊल आपण सुरक्षेसाठी आपल्या उचलूया. तर मी सगळ्यांना हे आवाहन करते की तुम्ही माझ्या नंबरवर, मी माझा नंबर देते तुम्हाला, 77-100-22257. ह्या नंबरवर फोन करा. कधी फोन उचलला गेला नसेल तर मेसेज ड्रॉप करा, मी नक्कीच फोन करेल तुम्हाला. आपण एक टीम बनवूयात आणि ह्या टीम प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि गावात असल्या पाहिजेत. आपल्या लेकीबाळीची आणि तिच्या सुरक्षिततेची काळजी आपण घेऊ. तर मला फोन करा. नक्कीच आपण बदल घडू. धन्यवाद. जय भीम, जय पॅन्थर.